हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 20 तारीख. मला लग्नाचे पार्टमध्ये पोस्ट करायची होती, त्यामुळे मी ब्लॉग केला नाही. मी तो ब्लॉग कंटिन्यू केला आणि मी आता डायरेक्ट आज ब्लॉग करतो आहे. म्हटलं खूप दिवस झाले ब्लॉग केला नाही आहे, आज ब्लॉग करते. उठली तेव्हाची पण प्रचंड आळस आलेला आहे, तर करावं तर लागणार आहे. सो आता उठते, पटकन जेवणाला लागते. मला पण झोपलेलं, रोहन पण झोपलेलं आहे आणि सगळं करून कामाला जाते. आणि थ्रूआउट द डे तुम्ही माझ्यासोबत असणार आहात. काय काय करणार आहे मी ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चलो इतके काम करते. आता काही शब्द बोलू नका. तर आता आम्ही आलो आहोत का पार्लरला, सलोनला, आमच्या कामाच्या ठिकाणी. सकाळी ब्लॉग केला, नंतर घाईघाईमध्ये राहून गेलं. तर आता आम्ही चहा खावण्याचा नाश्ता करतोय. नाही सॉरी, सलूनला पोचली आहे. मेकअप ट्युटोरियल देणार होती, पण आज मूड नाहीये माझा मेकअप ट्युटोरियल द्यायचा. सो लेट्स सी थ्रू आउट द डे कसा जातो. मेडोना काहीतरी 2 शब्द बोल. अच्छा, आमच्या साऊथची हिरोईन म्हणजे आमच्या सलोनीची हिरोईन आहे गीताताई. एकदम लाडकी लेक आहे ती आमची सलोनीची. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झाली आहे. आता एंड कसा होतो काय माहिती, लेट्स सी, बघूया. स्टे ट्यून विथ मी फॉर दॅट. तर आमच्या गीताताई लवकरच त्यांचा ब्लॉग चालू करणार आहे, तर तिच्या ब्लॉगला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, समजलं? तर मी तिची लिंक तुम्हाला पाठवेल जेव्हा ती चालू करेन. आणि आमच्या ताईचा इन्स्टा व्हिडिओ जो एकदम पॉवरफुल झालाय, 1 लाख व्ह्यू ना, 103 लाख व्ह्यूज गेलेत त्याला. तो कोणता तो बघा आणि मी तुम्हाला लिंक दाखवते. तर तुझं म्हणणं काय, कधी ब्लॉग चालू करणार? करेल 2 दिवसात. 2 दिवसात ब्लॉग चालू करणार आहे. सबस्क्राईब करा, ओके? माझ्या मैत्रिणीला पुढे न्या. आता सगळ्या लोकांना तुझा चेहरा बघायची सवय झाली होती. मध्यंतरी व्हिडिओ बनवत नव्हतो, तर ऑडियन्स विचारत होते कुठे गेली वेदिका. तर ही बघा, ही आली परत वेदिका. भांडली होती. प्लीज गाईज, तुम्हाला वाटते का मी भांडे म्हणून? मी भांडे ना म्हणून असं वाटत नव्हतं. वेदिका थोडीशी डिस्ट्रॅक्ट झाली होती, सो ती आता पुन्हा आली जागेवरती. मी पण आले, सगळेच जागेवरती आले. तर मग आता तुम्हाला परत हे 2 चेहरे दिसणार आहेत. आता आम्ही रील बनवतोय. आमच्या नवीन रील पार्टनर येत आहेत, ज्यांचं मी तुम्हाला सांगितलं ब्लॉग बनवणार आहेत. सो आम्ही एक फनी रील बनवते. लगेच रीलवरती इंस्टाग्रामवरती जायचं, रील लाईक करायची, शेअर करायचं आणि फॉलो करायचं चॅनलला, समजलं ना? बघितलं हे असं करते, मध्ये मध्ये बोलते आणि मला बोलू दे ना. हे असं कारण आहे, हे अशी करते ना, मग असं वाटतं तुम्हालाही माहिती आहे, असं आपल्याला डिसअपॉइंट केल्यानंतर असं किती हर्ट होतो म्हणायला. हे इमोशनल नको आहे लोकांना. हे आहे ना, ही अशीच वाटते, अशीच नेहमी अशीच करते. मग क्या करू गाइस, मैं मोफत हूँ पर दिल मेरा साफ है. ए बाई, ये ना लवकर. आमची नायडू वहिनी आहे ना, दिसायला सुंदर आहे, पण तरी तिला रंगरंगोटी करायची. चला रील बनवतो. अरे बोल ना. अरे तर ही मिठाई जी आहे, कलिग होती अमिषाचं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल बऱ्याचदा. तिला मुलगा झालाय, तर आम्ही काल तिला सगळ्यांसाठी ही मिठाई पाठवलेली आहे. तर कृपया मिठाई उघडावे, बघूया त्याचा कलर ब्राऊन आहे की व्हाईट आहे. मिठाईला पण सोडत नाही, तिला ब्राऊन आणि गोरी आणि काळी. हे पात्र आहे ना, आम्हाला भेटलेलं वेगळंच आहे. मिठाईचा बॉक्स तिला उघडता येत नाही. अरे माझा हात एक साईड भाजला, तुला बोलले ना, तिला मला होत नाही. तर मिठाई दिलेली आहे. तर ह्या मिठाई आता तोंड गोड करतो आम्ही. थोडासा दे रे. बोलली होतीस ना मुलगा होईल म्हणून. हा, माझं एकटीचं अझम्पशन होतं की तिला मुलगाच होणार आहे. मी तिचं मन राखायला थांब. तो अमिषा, आम्ही तोंड गोड केलेला आहे. बाळ खूप उत्तम आहे. थँक्यू अमिषा. वेदिका तोंड गोड करते. तर कंटिन्यू करूया आपण. सो फायनली मी आता घरी आले. डॉक्टरकडे गेले होते चेकअप करायला. सो ते सगळं झाल्यानंतर मी आता घरी आले.
घरी आल्यानंतर श्रेया आता घरी नाही आहे, सो मला अजिबात करमत नाही आहे. जर मी बिझी असते किंवा मी अजून कुठे असते तर मला काही वाटलं नसतं, पण घरी आल्यानंतर श्रेया नसेल घरी तर मला अजिबात करमत नाही आहे. मी आल्यापासून चेंजही नाही केले, जस्ट आय चेंज माय पॅन्ट्स. ते चेंज करून मी ह्या चेअरवरती जी बसली आहे ना ती बसली. मला काहीच करावंसं वाटत नाही आहे, काहीच नाही. त्याचा मूड लागत नाही आहे. काय आहे करा. तुमच्यासोबत पण असं होतं का? तुमचं बाळ घरी नसेल तर माझा अजिबात मूड लागत नाही आहे. घर मला खायला उठतं. रोहन पण 10:30-11 शिवाय येणार नाही. ठीक आहे, आता जेवण बनवूया आणि बघूया काय होतं आहे. आय होप तुम्ही आजचे व्हिडिओ सगळे बघितले असतील आणि मग आमचा मजेदार रील जो आम्ही गमतीशीर बनवला आहे तो अजून पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा. खूप छान झाले आणि माझ्या चेहऱ्यावरती तुम्ही झोप बघतच असाल. खूप झोप आली आहे मला. पण आता हा ब्लॉग मला असं वाटतं इथेच एंड करावं. असं स्पेशल तर काहीच नाही आहे, काही मला खूप श्रेयाची आठवण येते आत्तापासूनच. तो आत्ताशी निघाला होता 8 वाजता. तर लेट्स सी. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी घेऊ.